प्राचीन जंगले आणि पवित्र नद्यांच्या मध्ये वसलेल्या अग्निपुरमच्या शांत हिंदू गावात एक भयानक दुष्ट अवतरले. एका अंधाऱ्या रात्री अग्निराक्ष पाताळाच्या गहराईतून बाहेर पडला. त्याचे प्रज्वलित रूप आकाशाला प्रकाशित करत होते. अग्निमय श्वासाच्या लाटांसह त्याने गाव आणि जंगले पेटवून दिली. घरे आणि मरुभूमी राख केली. भीतीने स्तब्ध झालेल्या ग्रामस्थांनी विश्वाचे रक्षक भगवान विष्णूचे नामस्मरण केले. राक्षसी प्राण्याला पराभूत करण्यासाठी आणि त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या भूमीत शांतता पुनर्संचयित करण्यासाठी त्यांनी त्याच्या दैवी हस्तक्षेपाची मागणी करत मनापासून प्रार्थना केली. जसजसे ग्रामस्थांच्या प्रार्थना स्वर्गात पोहोचल्या तसतसे भगवान विष्णू अग्निपुरम येथे अवतरले. मंद स्मितहास्य करत त्याने हात वर करून पावसाच्या बळावर बोलावले. काळे ढग जमा झाले आणि पाण्याचा पूर ओसरला. आग विझवली आणि जळलेल्या पृथ्वीला शांत केले. अग्नि राक्षस आणि भगवान विष्णूचे स्नायू यांच्यातील महाकाव्य युद्ध सुरू झाले. पराक्रमी गर्जनेने त्याने अग्निराक्षस जवळच्या ज्वालामुखीच्या हृदयावर फेकले आणि दुष्ट अस्तित्वाला जगातून हद्दपार केले. आता दहशतीतून मुक्त झालेले गावकरी त्यांच्या तारणहाराच्या विजयाने आनंदित झाले. कृतज्ञतेने त्यांनी भगवान विष्णू, त्यांचे संरक्षक आणि संरक्षक यांचे स्वागत केले. पावसाने जमिनीचे पोषण चालू ठेवल्यामुळे अग्निपुरम पुन्हा एकदा भरभराटीला आले. दैवी हस्तक्षेपाने तेथील लोक कायमचे बदलले.